इकट्ठा करो। पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील करंदीकर महाविद्यालयामध्ये गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि जागतिक आदिवासी दिन यांचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महाविद्यालयाच्या ज्ञानदीप सभागृहात सकाळी 10:30 वाजता हा खास कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डहाणू विधानसभेचे विद्यमान आमदार कॉम्रेड विनोद निकोले आणि डहाणू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण पवार उपस्थित होते। तर या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। तर आमदार विनोद निकोले यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व सविस्तरपणे यावेळी सांगितले। आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती आणि त्यांची देशाच्या विकासातील भूमिका याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली। तर पोलीस निरीक्षक किरण पवार यांनी या दरम्यान आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सण उत्सवांचे सामाजिक महत्त्व समजावून सांगितले आणि विद्यार्थ्यांना या सणांच्या आणि जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रुपेश गायकर होते। त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि जागतिक आदिवासी दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। हे सर्व सण आपल्याला एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतात असे यावेळी त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाला ज्ञान भारती संस्थेचे पदाधिकारी आशित बोथरा आणि हेमंत पांचाल यांचीही विशेष उपस्थिती होती। या कार्यक्रमात कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर शाळेमध्ये हे तिन्ही सण एकत्र साजरे केल्याने विद्यार्थ्यांना विविध संस्कृती आणि परंपरांची माहिती मिळाली। भारतीय संस्कृतीत सर्व सणांना खूप महत्त्व आहे, त्यामुळे शाळेत या सणांच्या पार्श्वभूमीवर किंवा या सणांचे औचित्य साधून असे कार्यक्रम आयोजित केल्याने विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होण्यास मदत होते आणि अशा कार्यक्रमातून शाळेत विविधतेतील एकता जपली जाते। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।